नमस्कार मंडळी, मी किरण निकम. मी आपल्यासाठी एक कथा आणलेली आहे. विनोदी कथा आहे. कथेचं नाव आहे लग्नातील ढेरीची गंमत. कथा विनोदी आहे आणि काल्पनिक आहे. कथेला सुरुवात करूया. विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून निघालो. मित्राच्या गाडीत जाऊन बसलो. अर्थात पहिल्या सीटवर जाऊन बसलो. पेट्रोलचे पैसे द्यायचे नाही, डिझेलचे पैसे द्यायचे नाही, गाडी मित्राची. रुबाबात बसतो पहिल्या कानाला फोनला दिमाखात. विवाह ठिकाणी पोहोचलो. विवाह उद्या होता. आज हळदी समारंभ होता. जिकडं तिकडं पाहुण्यांची रेलचेल सुरू होती. अशा ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो. वर चिरंजीव संदीपला भेटलो, वर मै कांताबाई यांनाही भेटलो, वर बा भिकंडराव यांनाही भेटलो. सर्वांचे नमस्कार चमत्कार झाल्यानंतर नाकाला भुरळ पाडणारा वास यायला लागला. अरे यार, खूपच भारी भारी पदार्थ असतील अशी जाणीव झाली आणि कधी एकदा या पदार्थांची चव चाखतो असं माझ्या जिभेला झालं. पण त्याला वेळ होता. परंतु त्या वेळामध्ये वेटर काहीतरी पेय लोकांना पहिल्या नंबरच्या रांगेमध्ये वाटताना मला दिसला. मी लगेच कानाला फोन मला काय फोन वगैरे आला नव्हता. कानाला फोन लावण्याचं निमित्त केलं आणि पहिल्या नंबरच्या रांगेत जाऊन बसलो. आता तिथे 2 ग्लास होते. एक होता हिरव्या रंगाचा, एक होता पांढऱ्या रंगाचा. मग आता कोणत्या ग्लासमध्ये कोणतं पेय आहे आणि या कोणत्या पेयाला काय म्हणतात असं 4 चौघात लोकांना विचारून आपली बदनामी करून घेण्यापेक्षा मी घाई हिरव्या रंगाचा ग्लास उचलला. जसा मी ग्लास उचलला तसं माझ्या लक्षात आलं, अरे आपली चूक झाली. सगळ्यांच्या हातात तर पांढऱ्या रंगाचा ग्लास. हरकत नाही. गटा 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 हिरव्या रंगाच्या ग्लास मधले पेय पिऊन घेतलं आणि पांढऱ्या रंगाचा ग्लास घेणार. तो वेटर मागच्या रांगेत निघून गेला. तो जसा मागे गेला तसा मागे मागे चालला. माझं कोणाच्या गप्पावर मन लागत नव्हतं. त्या पांढऱ्या रंगाच्या ग्लासमध्ये काय घे हे मला बघायचं होतं आणि हिरव्या रंगाच्या ग्लास मधलं घाटा पिल्यामुळं ते काय पिले तेही मला कळत नव्हतं. आता माझे काही मित्र मागच्या रांगेत बसले होते. मी वारंवार मागे वळून बघलो की एखाद्या मित्रानं मला मागे बोलावं, पण मला कुणीच मागे बोलत नव्हतं. शेवटी मला युक्ती सुचली. खिशातला मोबाईल काढला आणि मागच्या रांगेतल्या मित्राला फोन लावला आणि त्याला म्हटलं, अरे पुढे ये ना. अर्थात त्यांनी मला मागे बोलावं अशी माझी इच्छा होती. ही माझी जुनी सवय. लग्नाच्या पंक्तीत बसलं, गुलाबजामुनवाला आला, आपल्याला खायची इच्छा असते. मला ठेवा असं म्हणता येत नाही. आपल्या शेजारी कोणी बसलेला असो, यांना ठेवा, अरे यांना ठेवा, अरे यांना ठेवा असं म्हटलं की ते म्हणतात यांनाही ठेवा. हीच आमची इच्छा होती. मग काय, मित्राला फोन केला, पुढं ये. तो म्हटलं काय पुढे बसला, ये ना मागे. आपली मोहीम फत्ते आली. मला तेच पाहिजे होतं. घाई हे मागच्या रांगेत जाऊन बसलो. वेटरकडे ट्रे होता. ट्रेमध्ये ग्लास होते. ग्लास वाटत 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 चालला होता. कधी एकदा पांढऱ्या रंगाचा ग्लास त्याच्या हातात माझ्या हातात येतो असं मला झालं होतं आणि ते झालं. माझी प्रतीक्षा संपली. माझा आनंद गगनात मावेना. वेटरनं पांढऱ्या रंगाचे ग्लास वाटत आला. शेवटी एकच ग्लास शिल्लक होता. त्या ग्लासला मी हात लावला. वेटर म्हटलं, सर तो रिकामा आहे. माझा भ्रम मिळाला आणि मी शांत बसून राहिलो. पुन्हा वेटर येण्याची वाट बघत. तितक्यात माईकवरून कुणीतरी भसाड्या आवाजात हळदी समारंभ संपला, सर्वांनी जेवून घ्यावं अशी सूचना दिली. अर्थात मी त्याचीच वाट बघत होतो. आता पहिल्या अनुभवावरून काही मिस होऊ द्यायचं नाही असं मी ठरवलं आणि नंबर 1च्या रांगेत गेलो. प्लेट घेतली. प्लेटमध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट, लोणचं, पापड, कांदा, लिंबू हे सलादचे सगळे पदार्थ प्लेट गच्च भरून घेतले. बाकीचे पदार्थ घ्यायला प्लेटमध्ये जागा ठेवली नाही. मग कशा बशा 2 वाट्या त्यात बसवल्या. 2 वाट्यात, एका वाट्यात दोन वाट्यात 2 भाज्या घेतल्या. 2 चपात्या घेऊन वापस निघालो. पण पुन्हा मागचा अनुभव लक्षात आला. पुन्हा 3 चपात्या घेतल्या. अशा 5 चपात्या घेऊन भातवाल्याकडे प्लेट केली. भातवाला माझ्याकडे रागा बघायला.
तो रागा रागा का बघतोय हे माझ्या प्लेटकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. प्लेटमध्ये भात टाकायला जागा शिल्लक नव्हती. तसंच भात न घेता मी एका टेबलवर जेवणासाठी जाऊन बसलो. तिथं माझ्या आधी एक सद्गृहस्थ बसलेले होते. ते काही जेवत नव्हते आणि एका मुलाला उष्ट पाडल्यामुळं माझ्या समोर ते त्या मुलाला झाप झाप झापत होते. आता हे सद्गृहस्थ एवढ्याशा मुलाला का झापताय असा मला प्रश्न पडला. पण चौकशी अंती कळालं ते मुलीचे मामा होते. ते खुर्चीवर बसून कधी माझ्याकडं तर कधी माझ्या ताटातल्या पदार्थांकडे बघत होते. कारण माझ्या ताटात पदार्थांची गर्दी झाली होती. आता मला माझी जबाबदारी समजली होती, अर्थात ताटातले पदार्थ संपवण्याची. मला बऱ्याच वेळेस उष्ट टाकण्याची इच्छा झाली, पण त्या मुलाचा रडवेला चेहरा माझ्या समोर यायचा आणि पुन्हा खायला सुरुवात करायचो. कसं बसं पाण्याचा एकही थेंब न घेता मी प्लेट चाटून पुसून स्वच्छ केली आणि कोणालाच ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात एक ढेकर दिला. पण तो मामाने ऐकला. इतका वेळ माझ्या ताटाकडे बघणारे मामा आता मात्र माझ्या ढेरीकडे बघू लागले. मला जाम खजील झाल्यासारखं वाटलं. पण हात धुवायला गेल्यानंतर तुमच्या ढेरीवरच्या 2 गुंड्या निघाल्या आहेत असं मला कुणीतरी सांगितलं. कुणी बघत तर नाही म्हणून धैर्य गुंड्या लावून घेतल्या आणि आरामासाठी खुर्ची शोधू लागला. ढेरी तुडुंब भरली होती. खुर्ची पण त्या खुर्चीवर मला एक पिवळ्या रंगाची वाटी दिसली. अरे हा काय पदार्थ आहे, आपण हा पदार्थ आता घेतलाच नाही. मग ती पिवळ्या रंगाची वाटी घेऊन मी तो पदार्थ शोधण्यासाठी हिंडू लागलो. बापरे, नंतर माझ्या असं लक्षात आलं हाच पदार्थ नाही तर अशा प्रकारचे 25 ते 30 पदार्थ मी घेतलेच नव्हते. मी माझ्या जिभेवर अन्याय केला होता. मी माझी स्वतःची घोर फसवणूक केली होती. एवढ्या सगळ्या पदार्थापासून मी माझ्या जिभेला वंचित ठेवलं. पोटात तर जागा शिल्लक नव्हती, पण आपण अजून हिंमत सोडली नव्हती. मी माझ्या ढेरीकडे बघितलं. तिला प्रेमाची साद घातली, पचन संस्थेला प्रेमाची साद घातली आणि एक रसमलाईची वाटी उचलली. आता वाटी मिळाली पण चमचा मिळत नव्हता. आता चमच्यासाठी दूरवरच्या काउंटरवर जाणं मला आणि माझ्या काठोकाठ भरलेल्या ढेरीला परवडणारं नव्हतं. म्हणून तशीच वाटी तोंडाला लावताच समोर ते सद्गृहस्थ उभे आहे, मुलीचे मामा. आता ते माझ्याकडं आणि माझ्या ढेरीकडे बघू लागले. हे सद्गृहस्थ माझ्या ढेरीकडे का बघताय म्हणून मी ढेरीकडे बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं रसमलाई पिताना अर्धी वाटी माझी ढेरीवरच सांडली होती आणि दुर्दैवानं बन्यान न घातल्यामुळं माझी काळी ढेरी पिवळी धम्मक दिसू लागली होती. क्षणभर ही ढेरी माझीच आहे का असा मला प्रश्न पडला होता. तरी सुद्धा रसमलाई प्रयत्नपूर्वक पचवल्याबद्दल मी माझ्या ढेरीचे आणि पचन संस्थेचे आभार मानले. तितक्यात माझा मित्र भेटला आणि त्यांनी त्याच्या ताटातील रसमलाई, कलाकंद, रबडी, काजू कतली, तंदूर, नाल तंदूर, जिरा राईस हे सगळे पदार्थ मला दाखवले आणि मी खाल्लेल्या गाजर, मुळा, बीट, काकडी याचा मला भयंकर राग आला. मोठ्या लग्नात असेच पदार्थ खायचे जे आपल्याला घरी भेटत नाही असा मित्राचा सल्ला मी त्या दिवसापासून लक्षात ठेवला. त्यांनी मला ते पदार्थ कोणत्या काउंटर भेटतात त्याची दिशा पण दाखवली. मी पुन्हा एकदा माझ्या ढेरीकडे बघितलं. पुन्हा एकदा 2 गुंड्या उघड्या करून ढेरी माझ्याकडे किविलवाने बघत होती. तुर्तास ते पदार्थ खाण्याचा मोह मी टाळला आणि सोफ्यावर शांत बसलो. अर्थात काजू, कलाकंद,
कतली, रबडी हे पदार्थ पुन्हा 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 माझ्यासमोर येत होते, पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येत होते. धन्यवाद.